आपला तिसरा ब्लॉग चालू झालेला आहे। या ब्लॉग मध्ये आपण जाणार आहोत रामेश्वरम येथे आणि रामेश्वरम जाण्यासाठी आपला प्रवास चालू झालेला आहे आणि आपण रामेश्वरमला पोहोचता रात्र होणार आहे। तर उद्या सकाळी जाता आपण ब्लॉग चालू करू। गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ। आपली सकाळ झालेली आहे आणि आपण आता चाललेलो आहोत हॉटेलमध्ये नाश्ता करणार आणि तिकडून जाणार रामेश्वरम मंदिरात दर्शन घेण्यासाठी। इकडून जवळजवळ 10 मिनिटाच्या अंतरावरच रामेश्वरम मंदिर आहे। इथं आता चांगलं हॉटेल पाहून आपण तिथे नाश्ता पाणी करून धनुष्यकोडी करणार आहोत। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो। आता सरळ चालू मी माझ्या हॉटेलकडे रामेश्वरम मंदिराकडे। वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटचं आहे आणि बघूया आता पुढे। इथलं ट्रेडिशनल फूड आहे, इडली आणि सांबार। आता हे सांबार समजा तुम्ही, बाकी काही समजू नका। चपाती कुर्ती द्या। हा मसाला डोसा आहे, इडली आहे। मंदिरामध्ये धनुष्यकोडी तसेच रामेश्वरम इकडचे जे स्टोऱ्या झालेले आहेत त्याचे सुंदर असे पिक्चर्स दाखवलेले आहेत। या पिक्चराद्वारे आपल्याला समजून येतं की इकडची स्टोरी। जसे इथं रामसेतू बांधला तेव्हा राम नाव लिहून त्यांनी ब्रिज बांधला होता हनुमंताने, हे दाखवण्याचा प्रयत्न करा। हे बघा आता इथं रामसेतू बांधताना दिसलेला आहे। असे बरेच प्रकारे हे बघा आता हे पाहताय आपण रामेश्वरम मंदिर, हे रामेश्वरम मंदिराच्या मागची बाजू आहे। असे बरेच असे पिक्चर्स या हॉटेलमध्ये लावलेले होते। याच्यावरून आपला स्टोरी समजते। ही मूर्ती जी सीतामाईंनी बनवलेली होती ती मूर्ती आहे। असे बरेच प्रकारचे तुम्हाला समजतील। तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत धनुष्यकोडीला। धनुष्यकोडीला जाताना लेफ्ट मारून धनुष्यकोडीला जातात आणि आता पहिला जाणार आहोत आपण रामेश्वरम मंदिरामध्ये। रामेश्वरम मंदिर म्हणजे ते मंदिर श्रीराम प्रभू रामचंद्रांनी ते स्थापन केलं होतं। शंकराची पिंड स्थापन केली होती आणि इथे 2 पिंड आहेत। एक पिंड तर सीतामाईंनी बनवलेली होती रेतीच्या ह्याच्यातून आणि दुसरी एक पिंड आहे ती श्री आपण रामेश्वरम मंदिराचं दर्शन घेऊन पुढे आपण जाणार धनुष्यकोडीकडे आणि धनुष्यकोडीला जाता जाता आपण लक्ष्मणकुंड, रामकुंड आणि तिथे सायक्लोन येऊन जे झालेलं आहे ते पाहणार आहोत आणि जिथे दगड तरतात समुद्राच्या पाण्यामधले तर तसं एक आहे पंचमुखी हनुमानांचं मंदिर आहे तिथे। असे हे आपण कव्हर करणार आहोत। कडाक्याची गरमी आणि त्याच्यामध्ये या गरमीमध्ये सर्वांना लागलेली ती तहान। तर बायकोनी सांगितलं, पोरांनी सांगितलं आम्हाला नारळ पाणी प्यायचं आहे। मग थांबलो नारळ पाणी प्यायला। तर हे आता नारळ पाणी पिऊन आपण जाणार दर्शनासाठी रामेश्वरम मंदिराकडे। तर समोरच हे आहे रामेश्वरम मंदिराचं गेट। या गेटमधून आपण एंट्री करणार। आता मोबाईल तिकडे अलाउड आहे की नाही हे माहीत नाही, विचारणार आणि पुढे आपण एंट्री करणार आहोत। तर आपण हे मंदिरात जाण्याची अशी एंट्री आहे, हे मी तुम्हाला फोटोमार्फत दाखवतोय। अशा प्रकारे खांब आहेत आणि वरती रंगोटी केलेली आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे बघा इकडेही 4 गेट आहेत। ही आतमध्ये मूर्ती आहे, हे आपण आता गेट पाहिलात ही एक मूर्ती आहे श्री शिवशंकरांची। हे गेट्स आहेत आणि ही आहे मागील बाजू जिथे समुद्र टच आहे। तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत धनुष्यकोडीला। धनुष्यकोडीला जाताना अशा प्रकारे बाजूला पाणी आणि मध्ये रस्ता, खूप वेगळा अनुभव आहे। एन्जॉयमेंट खूप आहे। तुम्ही नक्की धनुष्यकोडीला भेट द्या।
येथेच पहिला आपल्याला लेफ्ट मारलं की राम सेतू दिसतं आणि जो आपल्या भारताचा शेवटचा टोक आहे तिकडे देखील आपली गाडी जाते आणि तिकडे फोटोसाठी व तिथे पाहण्यासाठी सर्व काही बंदोबस्त केलेला आहे। तेथूनच श्रीलंका 18 किलोमीटरवर श्रीलंका आहे। आता आपण चाललेलो आहोत राम सेतूकडे। राम सेतूकडून झाल्यानंतर आपण जाणार आहोत धनुष्यकोडीकडे। अशा प्रकारे आपला प्रवास आहे। भाविकांची खूपच गर्दी आहे इकडे आणि इकडे दाखवत आहेत की जे श्रीरामांच्या ब्रिज बांधलेला आहे जे जाण्यासाठी श्रीराम भगवंतांना, तर ते दगड कसं तरंगतं ही तिथे दाखवत आहेत। तर चला पाहूया। गर्दी खूप आहे, ट्रॅफिक खूप झालेली आहे। आमच्या बसवाल्यांनी गाडी तिथंच लावून सांगितलं चालत जाऊन तुम्ही बघून या, तोपर्यंत मी टर्न घेऊन राहतो येतो बा। गर्मी पण खूप असते इकडे। आता आपण आलेलो आहे राम सेतूवर आणि राम सेतूवर इकडे शिवलिंगाची स्थापना झालेली होती आणि इथूनच रस्ता केलेला होता हनुमंतांनी श्रीरामरायांना श्रीलंकेला जाण्यासाठी। तर आपण थोडी माहिती घेऊया आणि तुम्हाला दाखवतो इकडं। हे बघा, जय श्रीराम। तर आता आपण आलेलो आहोत राम सेतूवर। इथूनच हनुमंतांनी रस्ता बनवलेला आणि ते आता पण दाखवतात ते दगड टाकले की ते तरंगतायत ते। तर मित्रांनो आता आपलं झालं दर्शन राम सेतूचं आणि आता आपण निघालेलो आहोत धनुष्यकोडीला। तर इथे आपल्याला काय त्यांनी दाखवलं नाही तरंगण्याचा विषय। तर आता चला आपण निघूया धनुष्यकोडीला, कारण की इकडे खूप त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं की प्लीज शूट करू नका म्हणून। सो आता आपण निघालो धनुष्यकोडीला, जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की बाजूला दोन्ही बाजूला पाणी आणि तिकडे एकदा सायक्लोन आलेलं तेही तुम्हाला दाखवतो याच्या मार्फत। हे पहा मित्रांनो, आपण आता चालू आहे धनुष्यकोडीला। हे धनुष्यकोडीला जाताना हे असं मधीतून रस्त्याने बाजूला दोन्ही बाजूला काही नाही, म्हणजे दोन्ही बाजूला पाणीच पाणी आणि मध्ये रस्ता आहे। इकडे एक पहिला गाव होतं, तर ते गाव सायक्लोनमध्ये ते पूर्ण वाहून गेलं। थोड्याफार भिंती तिकडे राहिलेल्या आहेत, त्या तुम्हाला पुढे दाखवतोय। पण गाव होतं पहिला, आता तिथे काही कोणी राहत नाही, काय नाही। पण हे जे आता चाललो आहे ते आपल्या भारताचं शेवटचं टोक। आपण भारताच्या शेवटच्या टोकावर आले आता। भारताचा शेवटचा म्हणजे कन्याकुमारी धनुष्यकोडी। मित्रांनो इकडे अशा प्रकारे गाड्या बाजूला लावून लोक पाणी याचा आनंद घेत आहेत आणि खूप ट्रॅफिक आहे, त्याच्यामुळं लोक जवळच गाड्या लावून पुढे चालतही देखील जात आहेत। आता आपण आहोत धनुष्यकोडीला। हा बीच आहे, तुम्ही पाहू शकता किती क्राऊड आहे, किती लोक आले तिकडे। हे बघा पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे, म्हणून आम्ही चालत जाण्याचा विचार केला आणि चालत निघालो। धनुष्यकोडी ही लास्ट शेवटची बाउंड्री। जे आपण पुढे जो स्मारक बघताय ते स्मारकच आपलं शेवटचा टोक आहे। त्याचे तिन्ही म्हणजे पूर्ण गाडी फिरते
तिथून आपण इकडून जाऊन लेफ्ट साईडने जाऊन राईट साईडने येऊ शकताय. हे स्मारक आपल्या भारताचं शेवटचं टोक आहे, जे आपण धनुष्यकोडी या नावाने ओळखलं जातो. तर आज आपण श्रीलंकेपासून फक्त अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर आहोत. इथून जर कोणाकडे दुर्बीण असेल तर तुम्ही इथून श्रीलंकेचा टोकही बघू शकताय. हे पहा, हे शेवटचं टोक आपल्या भारताचं. रस्ता इथे बंद केल्यामुळे खूप ट्रॅफिक आहे. हे बघा, समुद्राने इकडे छोटे छोटे आयलंड प्रकारे आहेत. शिक्कार छोटे छोटे आयलंड आहेत. तर इथं खाण्यापिण्याचे स्टॉल्स देखील बरेच आहेत. करमणुकीसाठी काहीतरी आपलं चटरपटर खाण्यासाठी आहेत. तर बघूया काय काय आहे. आंबे आहेत, आवळा आहेत, कलिंगड आहे, बनाना आहे, काकडी आहे, असे बरेच आहेत खाण्यासाठी. चला आपण आता नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर मित्रांनो, हे आहे लक्ष्मण कुंड. जसं इकडे रामकुंड आहे, लक्ष्मण कुंड आहे, हे असे प्रकारचे ते कुंड आहेत. आता हे आपण पाहताय, हे आहे लक्ष्मण कुंड. हा जो ब्रिज आहे पावन बीच, हा ब्रिज आहे. इथून ट्रेन जाते आणि भारतातील एकच याच्यातली गोष्ट असा ब्रिज कुठेच नाही आहे, महत्त्वाचं म्हणजे. आणि हा जो ब्रिज आहे, हा ब्रिज जेव्हा ट्रेन येते तेव्हा मधीतून उघडला जातो आणि मधीतून उघडल्यानंतर ते आता त्याच्या खालून बोट जाते आणि पुन्हा तो बंद होतो. अशा प्रकारे हा ब्रिज आहे. ट्रेन असते तर तुम्हाला नक्कीच दाखवता आलं असतं. ट्रेन आता येत नाही सध्या. भारतातील एकमेव ब्रिज आहे असा हा, की हा जहाज बोट आल्यावर उघडला जातो. हे एवढ्या बोटी थांबलेल्या आहेत ते आपल्याला पास होण्यासाठी, पण अजूनपर्यंत तिकडे ब्रिज खोलला नसल्यामुळं या बोटी स्टक झालेल्या आहेत, थांबलेल्या आहेत. आता आपल्याला थोड्याच वेळात जर या बोटी गेल्या तर ते आता पुढला जाईल आणि आपल्याला समजेल का आता हे चालू होत नाही म्हणून. बघूया आता पुढे, प्रयत्न करते दाखवण्याचा. तर हा आहे पावनपूर. हा जो मध्ये आहे इथून हा ओपन होतो आणि ओपन होऊन हा खुलला जातो आणि इथून बोट त्या बाजूला जाते. सनसेटचा वेळ आहे. सनसेट डायरेक्ट मिळते. चालता सनसेट दाखवण्याचा प्रयत्न. तर गाईज, आता खूप अंधार झालेला, रात्र झालेली, म्हणून जाताना थोडी एन्जॉयमेंट करत आम्ही कन्याकुमारीला पोचलेलो आहोत आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कन्याकुमारी दाखवणार आहोत. तर आता चला एन्जॉयमेंट करायला. धन्यवाद. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.